हॅलो फ्रेंड्स, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदने आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या लोकसत्ता पेपरचा अनालिसिस. तुमचं स्पेक्ट्रम अकॅडमी कडून सहर्ष स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. एकाच दिवशी वाघाचे 3 बछडे हे आपल्याला भंडारा येथे मृतावस्थेत सापडले आहेत. भंडारा येथील एक धक्कादायक प्रकार आहे की ह्यांची ही जी वाघ आहेत यांचं नैसर्गिक मृत्यूने नोंद झाली आहे. पण आता वन खाते जे आहे तिथले त्याच्या देखरेखीवर एक प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे. व्याघ्र संरक्षणाची गरज गेल्या काही वर्षापासून देशासह जागतिक पातळीवर मांडली जात असताना राज्यातील वन खात्याच्या दुर्लक्षाकडे वाघ आणि बछड्याच्या हक्कनाक मृत्यूच्या घटना वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आपल्याला बघताय की 3 बछडे जे आहेत ते मृतावस्थेत पाहिलेले आहेत. आता बघा की आपण टायगर कन्झर्वेशन जे पार्ट आहे आपल्यामध्ये, तर टायगर कन्झर्वेशन साठी प्रोजेक्ट टायगर आपण 1973 साली स्टार्ट केला होता. तसेच आपल्याला माहिती की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मध्ये देखील टायगरला मारण्यासाठी किंवा बॅन आहे. आता आपण एक फ्रेमवर्क देखील म्हणजे बनवलेला आहे की त्याच्या अंतर्गत आपल्याला टायगरचं संरक्षण कशा पद्धतीने करता येतं. आणि सगळ्यांना माहितच आहे की नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी देखील आहे की ही जी आहे ती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत त्याची स्थापना झालेली दिसते आणि त्याची अमेंडमेंट 2006 ला झालेली आहे. याचं देखील काम आहे की जास्तीत जास्त टायगरचं कन्झर्वेशन होण्यास मदत होईल. की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट क्लायमेट चेंज अंतर्गत या नॅशनल टायगर कन्झर्वेशनची स्थापना झालेली आपल्याला दिसते. हे आपल्याला बेसिक लक्षात ठेवायचंय. प्लस आता आपल्याला माहिती की सँच्युरीज असतील किंवा जागी जागी आपल्याला जंगलामध्ये सँच्युरीज क्रिएट केलेल्या असतील, त्या सगळी जे आहे तर हे सगळं जे आहे की जास्तीत जास्त भागाचं संरक्षण व्हावे. मध्ये आपण एक स्ट्रिप्स नावाचा देखील एक डिजिटल म्हणा की एक सुविधा प्रोव्हाइड केली होती की त्याच्याने पाऊल खुणाने कॅमेराची जी पाऊल खूण वाघाचे ज्या पाऊल खुणा असतील त्या टिपण्यात येतील कॅमेराने. आणि याच्यासाठी आपण म्हणजे ज्या वाघाच्या पाऊल खुणाने वाघाची संख्या मोजण्यास देखील मदत होईल असं देखील आपण स्ट्रिप्स नावानं एक मिशन चालू केलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट आपली न्यूज आहे की शासकीय केंद्रात तुटवडा झालेला आहे. खाजगी रुग्णालयात लस साठा. आपण रोजच न्यूज बघत आहोत की जो लसीचा तुटवडा आहे आणि आता 18 ते 44 वयोगटाला ही लस देण्यात येणार नाहीये कारण आता ती लसीकरण स्थगित झालेलं आहे. कोरोना कृती दलामध्ये डॉक्टर अशेष भूमकर यांची निवड झालेली आहे. म्युकोरमायसिसच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे, त्यामुळे कर्करोगापेक्षाही जलद गतीने पसरणाऱ्या या आजाराच्या उपचारासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कोरोना कृती दलात कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर अशेष भूमकर यांची राज्य शासनाने निवड करण्यात आलेली आहे. आता आपल्याला ही न्यूज आपण ऑलरेडी कव्हर केली आहे की तक्रार निवारण समिती नेमबा ही उच्च न्यायालयाचे अनेक राज्याला संकेत आहेत. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे संकेत दिलेले आहेत की तुम्ही तक्रार निवारण समिती नोंदवा, कारण आर्टिकल 21 जो आहे आपला फंडामेंटल राईट, ज्याच्यामध्ये राईट टू लाईफ विथ डिग्निटी जो दिलेला आहे, याच्या अंतर्गत न्यायालय जे आहेत की तक्रार निवारण समिती नोंदवा, प्राणवायूचा सप्लाय करा, असे विविध जे आदेश आहेत ते आपल्याला देताना दिसत आहेत. इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प हा यशस्वी ठरला आहे आणि राज्यातील प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पापासून प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प यशस्वी ठरला. रुग्णांना देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायू शुद्धतेचे प्रमाण 95% पर्यंत गेले असून अन्न औषधी प्रशासनाने शुद्धता नमुने मुंबई येथे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते असल्याची माहिती धाराशिव कारखान्याचे अभिजित पाटील यांनी दिलेली आपल्याला दिसते. आपण ही धाराशिवची जी बातमी आहे ती 2 दिवसापूर्वी देखील कव्हर केली होती की धाराशिव उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये कारखान्यातून आपल्याला माहिती की 165 घनमीटर प्राणवायू तयार होत आहे आणि याचा जास्तीत जास्त जो आहे उपयोग जो होत आहे तो ग्रामीण क्षेत्रातील लोकांना होत आहे असं सांगितलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी. ओके, आता बघा की इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू प्रकल्प निर्मितीचे आव्हान हे उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव कारखान्याचे अभिजित पाटील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि राज्य साखर संघाच्या बैठकीत स्वीकारले. त्यानंतर लागणारी यंत्रसामग्री तैवान, चीन, अमेरिका आणि कोरियामधून मागवण्यात आली. म्हणजे जी पण यंत्रसामुग्री आहे ती आपण तैवान, चीन, अमेरिका आणि कोरियामधून मागवली. प्राणवायू तयार करण्यासाठी मॅलिक्युलर
वेसल्स मधून हवेतील नायट्रोजन आणि प्राणवायू, ऑर्गन आदी वायू स्वतंत्र करण्याची यंत्रणा करण्यात आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे हवेमध्ये नायट्रोजन, ऑर्गन आणि ऑक्सिजन आहे. आता त्याचं काय केलं की एक डिव्हिजन करण्यासाठी एक मॅलिक्युलर वेसल जे आहे त्याचा उपयोग केला गेला आणि इथेनॉल निर्मितीच्या टाक्यामध्ये गरम हवेचं शीतीकरण करून वरच्या बाजूला राहणारा नायट्रोजन काढून टाकला आणि हवेत प्राणवायूचे प्रमाण 21% ते काढताना अनेक अन्य वायूही त्यात असतात. त्यामुळे रुग्णांना द्यावा लागणाऱ्या प्राणवायूची शुद्धता 93% असणे अपेक्षित असते. गेले 2 दिवस प्राणवायूची शुद्धता जी आहे ती 74% होती आणि यंत्रसामग्रीचा दाब आणि शीतीकरण प्रक्रियेत बदल करून त्याची शुद्धता जी आहे आता 95% या प्रकल्पामधून आणलेली आहे. हे खरंच खूप छान बाब आहे आणि चांगला प्रकल्प धाराशिव इथे मध्ये राबवलेला आपल्याला दिसतोय. आता आपलं जे लॉकडाऊन आहे, टाळेबंदी आहे, ही 31 मे पर्यंत एक्सटेंड होणार आहे. त्याच्यामध्ये फारशा सवलती नाहीत. 2 दिवसात जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती आपल्याला समजणार आहेत की कशा पद्धतीने हे लॉकडाऊन राहणार आहे. एक रकमी दंड किंवा अधिमूल्य आकारून जमीन वापराची परवानगी दिलेली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या राजशिष्टार विभागासाठी प्रबंधक आणि मुख्य न्यायमूर्ती यांची अतिरिक्त प्रबंधक प्रधान सचिव ही पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता दिली. राज्यशिष्टकार विभागाच्या कामामुळे गेल्या काही कालावधीमध्ये प्रचंड वाढ झाली असून विभागाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी राजशिष्टाचार विभागाकरता प्रबंधाचे एक पद निर्माण करण्यात आले. आता बघा की कमाल नागरी जमीन सुधारणा आणि विनियम निरसन अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर एक रकमी दंड तसेच अधिमूल्य रक्कम आकारून जमीन वापरामध्ये परवानगी देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात देण्यात आला. शासनाने 1 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे निश्चित केलेल्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून योजनाधारकांकडून एकूण क्षेत्रासाठी प्रचलित वार्षिक बाजार मूल्य दर टक्क्यातील रेडी रेकनर दराच्या 3% देणारे अधिमूल्य दंडात्मक मुदतवाढीची रक्कम एक रकमी आकारण्यास मान्यता दिलेली आहे. ओके की महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील भाडेपट्ट्यांना 20% अन्वय औद्योगिक प्रयोजनात देखील सूट दिलेली आपल्याला दिसते. म्हणजे हे दंडमूल्य आकारून आता जमीन वापरायची परवानगी एक प्रकारे दिलेली आहे. एक जमीन नियमात सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात. नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे संपादकीय पेज मध्ये आज इम्पॉर्टंट एक हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आलाय. त्याच्या आधी आपण गिरीप्रेमी त्या तरुणाची एव्हरेस्ट विजयी मुद्रा म्हणजेच जितेंद्र गवारे यांनी विविध शिखर सर केलेले आपल्याला दिसतात. कोरोनाच्या काळामध्ये माउंट एव्हरेस्ट, अन्नपूर्णा शिखर त्यांनी सर केलंय. म्हणजे कांचनगंगा, अम्मादलबम अशी उत्तुंग जे हिमशिखर आहेत असे हिमशिखर त्यांनी सर केलेले आपल्याला दिसतात. पुण्यातील वडगाव शेरी येथील जितेंद्र गवारे यांनी नुकतीच जगातील सर्वोच्च 10वे अन्नपूर्णा शिखरावर ही यशस्वी चढाई केली. याद्वारे 8000 मीटरपेक्षा उंच असलेल्या 2 शिखरावर पाठोपाठ त्यांनी चढाई केली. आता 8000 मीटरपेक्षा उंच असलेली शिखरे ही मानवी शरीरासाठी खरंच आव्हानात्मक कार्य त्यांनी आपल्याला केलेलं दिसतंय. म्हणजेच एव्हरेस्ट, कांचनजंगा, अन्नपूर्णा आणि अंबादंग अशी उत्तुंग जी हिमशिखर आहे त्याची चढाई आपल्याला जितेंद्र गवारे यांनी केलेली आपल्याला दिसते. आता जी सेट परीक्षा आहे ती 26 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे की वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा सेट ही 26 सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज हा 7 मे ते 10 जून पर्यंत भरायचा आहे असं सांगितलं आहे. हे जे संपादकीय पेज आहे या संपादकीय पेज मध्ये खूप इम्पॉर्टंट असं आर्टिकल आपल्या मिडिवल हिस्ट्रीचं आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मिडिवल हिस्ट्रीची एक प्रकारे टाइमलाईनची आपण थोडीशी रिव्हिजन करून घेऊ की आपल्याला माहित आहे की इस्लाम आणि सुफिझम जे आहे ह्याच्या मिडिवल हिस्ट्रीमध्ये म्हणजे मध्ययुगीन इतिहासामध्ये आपल्याला दिसतंय. आणि याच्यामध्ये राईज ऑफ इस्लाम आणि सुफिझम झालं. त्याच्यानंतर मोहम्मद गझनीचा अटॅक, मोहम्मद गोरीचा अटॅक. मोहम्मद गझनी जो आला होता तो 1000 AD ते 1027 AD मध्ये आला. त्यानंतर मोहम्मद गोरी, तुम्हाला माहित आहे की पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गोरीचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये बॅटल ऑफ तराई वगैरे तो 1175 ते 1206 त्याचा कालावधी दिसतो. त्याच्यानंतर 1206 ते 1526 पर्यंत दिल्ली सल्तनत जी आहे, दिल्ली सल्तनत ही अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर स्लेव्ह डायनेस्टी, दिल्ली सल्तनत मध्ये आपल्याला पहिली जी डायनेस्टी दिसते ती म्हणजे स्लेव्ह डायनेस्टी. त्यानंतर सेकंड नंबरला खिलजी डायनेस्टी,
थर्ड नंबरला तुगलक डायनेस्टी, फोर्थ नंबरला सय्यद डायनेस्टी आणि फिफ्थला लोधी डायनेस्टी. अशा पद्धतीने आपण टाइमलाईन बघू शकतो दिल्ली सल्तनतची. नंतर 1526 ते 1707 मध्ये आपल्याला माहिती की बाबर पासून जे पानिपतचं युद्ध होतं आणि नंतर बाबर पासून ते औरंगजेब पर्यंतचा कालखंड जो आहे तो मुघल अंपायरचा आहे. 1526 ते 1707 आपण मानू शकतो. तर अशा पद्धतीने आपण मिडिवल म्हणजे मध्ययुगीन इतिहासाची एक प्रकारे टाइमलाईन बघितली. आता आपल्याला लेखकाला या आर्टिकलमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही या आर्टिकलच्या नोट्स काढत चला, कारण की यावेळेस देखील एमपीएससी मध्ये क्वेश्चन आला होता की शहाजहानाच्या वेळीस दरबारामध्ये कोण कोण खाली म्हणजे तज्ज्ञ होते, म्हणजे संगीतकार होते, असा क्वेश्चन होता आणि त्याच्यामध्ये नावं देखील दिलेली होती. तर असा क्वेश्चन देखील या आर्टिकल मधून पुढच्या एक्झामला फ्रेम होऊ शकतो. हे मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. ओके, आता हे जे आहे की इस्लामी कालगणनेनुसार रमजान हा 9वा महिना आहे, तर हे सगळ्यांना माहित आहे. तर आर्टिकलचं जे शीर्षक आहे ते ज्ञानोपासनाची संस्कृती, म्हणजे इस्लाममध्ये पहिल्यांदा 14व्या शतकापर्यंत ज्ञान उपासना करण्याची जी संस्कृती होती तिचा धागा जो आहे तो रमजानशी देखील जुळतो, असं लेखकाचं म्हणणं आहे. आता इस्लामी कालगणनेनुसार रमजान हा 9वा महिना आहे. या महिन्याच्या 27व्या रात्री मक्के जवळच्या हिरा नामक गुहेमध्ये इस्लामचे संस्थापक जे आहेत ते आपल्याला माहित आहे की हजरत मोहम्मद पैगंबर यांचा साक्षात्कार झालेला आपल्याला दिसतो आणि त्यांच्या मुखातून कुराणचा पहिला संदेश प्रकटला. हा संदेश जो आहे तो ज्ञान साधना आणि त्याचा प्रसाराचा होता. हा संदेश कुराणाच्या 96व्या अध्यायातील 1 ते 5 श्लोकात तो नोंदला आणि 610 मध्ये कुराणाचा पहिला संदेश प्रकट झाला. तेव्हापासून इस्लामी ज्ञानसाधनेची सुरुवात झाली आणि 8 शतके म्हणजेच 7व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते 14व्या शतकापर्यंत इस्लामी संशोधकांनी आणि विचारवंतांनी शिस्तबद्धपणे सातत्याने ही परंपरा जी आहे ज्ञानाची ती चालू ठेवलेली आपल्याला दिसते. भारतामध्ये 9व्या आणि 10व्या शतकापासून मुस्लिम राज्यकर्त्यांनी आक्रमण केले. त्या काळी भारतात एक समृद्ध संस्कृती होती. भारताची जी संस्कृती होती त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला संस्कृत ग्रंथ जे आहेत, खगोलशास्त्र म्हणा, कास्ट म्हणा, कला म्हणा, असे विविध ज्या भाषेवरील जे ग्रंथ आहेत ते संस्कृत भाषेमध्येच मोस्टली भारतामध्ये दिसतात. या निखिळ ज्ञानोपासनाची ओढ असलेल्या इस्लामी अभ्यासक आणि संशोधकाची भुरळ पडली नसती तरच नवल. भारतात आलेल्या अशा अनेक विद्वान आणि संशोधकांनी संस्कृत भाषा शिकून तिच्यावर प्रभुत्व मिळवलं, कारण की भारतामध्ये जे मोस्ट ग्रंथ होते, रामायण, महाभारत, खगोलशास्त्रावरचे ग्रंथ हे संस्कृतमध्येच होते. तर जे पण भारतामध्ये आलं त्यांनी पहिल्यांदा संस्कृत शिकली आणि नंतर त्याचं भाषांतर विविध भाषेमध्ये केलं की ज्याच्याकडून त्यांना जो ज्ञान आहे त्याचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हावा, हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश होता. संस्कृत भाषेतील ज्ञान भंडार पूर्वग्रही दृष्टीने ज्ञानोपासनाच्या बांधिलकीचे अरबी आणि पर्शियन भाषात नंतर अनुवादित झाले. त्याच्यामध्ये अल-बुरुनी आणि अमित खुसरो यांचं नाव आपल्याला समोर येतं. आता आपण अल-बुरुनी बाबत एनसीईआरटी मध्ये पण आपण बघतो अल-बुरुनी बद्दल की अल-बुरुनी जो आहे तो गझनीच्या काळामध्ये आपल्याला दिसतो आणि ऍक्च्युली तो पंजाबमध्ये आलेला, त्याचा जन्म उझबेकिस्तानमध्ये वगैरे झाला. ही हिस्ट्री देखील आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिसते आणि त्याला धर्म म्हणा, तत्वज्ञान म्हणा, खगोलशास्त्र म्हणा, अशा अनेक विषयामध्ये त्याला खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी काय केलं की भारतामध्ये जेव्हा तो आला तेव्हा त्यांनी संस्कृत विषयाचं ज्ञानार्जन केलं आणि अनेक ग्रंथाचं भाषांतर केलं. आता त्याचा जो एनसीईआरटी मध्ये देखील आपल्याला असं दिलंय किताबुल हिंद, त्याचा अरबी जो ग्रंथ आहे सगळ्यात फेमस आपण तिथे आपण पाहतो की किताबुल हिंद अल-बुरुनीचा. आता ह्याच्यामध्ये बघा की अल-बुरुनी 1007 ते 1025 आपण मिडिवल हिस्ट्रीची टाइमलाईन बघतानाच हा कालखंड गझनीचा बघितलाय. 18 वर्ष उत्तर भारतात अनेक ठिकाणी प्रवास करून त्यांनी धार्मिक, सांस्कृतिक परंपरा, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, आयुर्वेदिक, गीता अशा अनेक विषयाचा सखोल अभ्यास केला. याच काळात मोहम्मद गझनीने केलेल्या अत्याचारावर त्यांनी कठोर टीका केली. प्रवासात मिळवलेले ज्ञान आणि अनुभव त्याने तकीके मलिके हिंद या ग्रंथात तपशिलाने शब्दबद्ध केले. आता हे जे आहे तकीके मलिक हिंद या शब्दात लिहिलंय आणि आपल्या एनसीए मध्ये किताबुल हिंद अशा या शब्दात अरबी भाषांतर केलेलं त्यांनी दिसतंय. त्याच्यानंतर एडवर्ड सी साको यांनी अल-बुरुनीज इंडिया या नावाने एक ग्रंथ अनुवादित केला आणि त्याचा मराठी भाषांतर देखील केलं. भारतात मध्ययुगीन इतिहासाचे अव्वल साधन म्हणून ग्रंथ संशोधन क्षेत्रात मान्यता पावला.
आता अमीर खुसरो जो होता तो हजरत निजामुद्दीन जे संत होते, सुफी संत, यांचे शिष्य होते. तसेच पोएट देखील होते आणि म्युझिशियन देखील होते. अमीर खुसरो यांची ओळख आपण फादर ऑफ कवाली म्हणून करतो. त्यांनी खयाल आणि तराना याचं त्यांनी ओरिजिनेशन म्युझिक क्षेत्रामध्ये केलेलं दिसतंय. आणि आजचं जे हिंदुस्थानी म्युझिक आहे त्याच्यामध्ये देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते एक प्रकारे आपण बघतो की खयालचा वापर हिंदुस्थानी म्युझिक मध्ये केला जातो आणि अनन्यसाधारण त्यांचं महत्व आहे. हिंदुस्थानी म्युझिक मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोलाचं आहे. आता याच्यामध्ये आपण बघतो की 1253 म्हणजे यांचा जो कालखंड होता तो खिलजी डायनेस्टीच्या वेळेचा होता. 1253 साली दिल्ली त्यांची कर्मभूमी होती. त्यांचा जन्म जो होता उत्तर प्रदेशातील इटामध्ये झाला आणि दिल्लीचे जे सुफी संत होते, जे आपण आता बघितलं की हजरत निजामुद्दीन औलिया यांच्याकडून त्यांनी पंथाची दीक्षा घेतली आणि अमीर खुसरो ला हिंदी उपनिषद तसेच इतर तत्वात्मक प्रणालीमध्ये संकल्पनांनी ते प्रभावित झाले. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले वेगळे स्थान आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये दिसतात. म्हणजे आपण जे सांगितलंय ते ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स आपण सांगितलं आहे. आता या दोघांप्रमाणेच अपरिचित असलेला अबू सालेब शोध याच्यापैकी एक होता, ज्यांनी काय केलं होतं, आता हे नोट डाऊन करा की अबू सालेब शोध यांनी महाभारताचं पर्शियन भाषेमध्ये रूपांतर केलं. त्याच्यानंतर अबू हसन जलाली जो 1026 मध्ये आणखी एक सुधारित आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केली. त्याच्यामध्ये इब्न अल मुक्का याच्यामध्ये पंचतंत्र जो ग्रंथ आपल्या कथा होत्या, तर पंचतंत्र या नीतिकथा संग्रहाचं कलिलेहे ओ दिमाहेन असं अरबी भाषांतर त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय. गजनवी सुलतान इब्राहिम इन मसूदच्या काळात दारुल इन्शा या संस्थेचा तो सचिव होता. ओके, आता बघा की सुलतान फिरोज शाह तुगलक याच्या काळात काय काय झालंय की फिरोज शाह तुगलक जो होता त्याचा कालखंड जर आपण बघितला तर 1351 ते 1413 याच्यामध्ये आपल्याला फिरोज शाह तुगलक दिसतोय. आता फिरोज शाह तुगलक मध्ये त्यांनी काय केलं होतं की नगरकोटचा जो राजा होता त्याचा पराभव केला आणि त्याच्यामध्ये जेव्हा पराभव केला तेव्हा 1300 जे संस्कृत ग्रंथ त्याला आढळले, त्याच्यामध्ये अनेक ग्रंथ हे खगोलशास्त्रावरचे होते. त्यांनी काय केलं, मंदिरातील पंडिताच्या साह्याने त्याचं जे भाषांतर आहे ते पर्शियन भाषांतर करून घेतलं आणि जुझिदीन खालिद यांनी भाषांतर केलेला दलाई उल फिरुजशाही हा ग्रंथ खूप महत्वाचा मानला जातो. याच काळामध्ये वराह मिहीरचा पंचसिद्धांतिक ग्रंथ शमसे शिराजी अनुवादित केलेला आहे. संगीत आणि दर्पण या कथाचे पर्शियन भाषांतर देखील या कालखंडात म्हणजे फिरोज शाह तुगलकच्या कालखंडात आपल्याला दिसतात. नंतरच्या काळात म्हणजे लोधीच्या काळात सुलतान सिकंदर लोधीच्या कारकिर्दीमध्ये काय झालं तर मिया वहावत खान यांनी आगाध महावैद्य या वैद्यक शास्त्रवतावली ग्रंथाचे तिब्बती सिकंदरी म्हणून भाषांतर केले. या ज्ञानोपासनाच्या परंपरेतील महत्वाचा टप्पा मानला जातो, कारण की जो हा ग्रंथ होता आगध महावैद्यक जो वैदिक शास्त्रावर होता, या ग्रंथात मानवाची शरीर रचना कशी आहे, रोग निदान कसं पद्धतीने केलं जातं, उपचार पद्धत कशी असली पाहिजे ही तपशीलवार माहिती दिली गेलेली आहे. युनानी वैद्यक शास्त्रावर आयुर्वेदाचा खूपच प्रभाव होता असं देखील या ग्रंथात सांगितलं गेलं. नंतर ज्ञानसाधनेची ही परंपरा काश्मीर आणि दक्षिणी प्रांतातही दिसते. कलहन जो होता राजा, कलहन जो होऊन गेला, तर कलहन यांचा राजतरंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या मध्ययुगीन इतिहासाचा एक आधारस्तंभ, म्हणजे तुम्हाला जोड्या लावामध्ये देखील एक लेखक आणि त्याचा ग्रंथ अशा देखील क्वेश्चन येऊ शकतो. कलहनचा जो राजतरंगिणी ग्रंथ आहे तो मध्ययुगीन इतिहासाचा एक आधारस्तंभ समजला जातो. नंतर बहरुल असमये नावाचा पर्शियन त्यांनी अनुवाद केला. हैदर मलिक याने तारिखे काश्मीर म्हणजे काश्मीरचा इतिहास याच्यावर देखील भाषांतर करणारे अनेक ग्रंथ आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर सम्राट अकबरच्या काळामध्ये 1526 ते 1605 त्याचा कालखंड होता. तर ज्ञानसाधनेला त्यांनी राजाश्रय दिला. त्याच्यामध्ये तत्वज्ञान, विज्ञान आणि इतर विषयातील महत्वाच्या संस्कृत ग्रंथाचं भाषांतर त्याच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये प्रसिद्ध कवी फैजी, अब्दुल कादिर बदायुनी, धर्मशास्त्रज्ञ नकीब खान, तत्वज्ञ सुलतान ठानसेरी आणि विचारवंत मुल्ला शेरी यापैकी काही नावं अकबराच्या दरबारात होते. आता अकबराचा जो वजीर होता तो अबू फैजल म्हणजे ज्यांनी आईने अकबरी आणि अकबरनामा या ग्रंथाचं लिखाण केलंय, याच्या कार्यात सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयातील अनेक पंडितांची नेमणूक केली.
अब्दुल कादिर बदायुनी याने भवन खान धर्मांतरित ब्राह्मण होता, त्याच्या सहाय्याने रामायणाचे भाषांतर केले. त्यानंतर 4 संक्षिप्त आवृत्त्या देखील काढल्या. पहिली गिरिदास कायस्थ त्यांनी काढली, ती बादशाह जहांगीर यांना अर्पण करण्यात आली. महाभारताचे 18व्या पर्वाचे पर्शियनमध्ये रूपांतर केले आणि त्याला रजमनामा असं प्रसिद्ध नाव दिलं. तसंच त्यात कवी फैजी यांनी सुधारणा करून आणखी 2 पर्वाची ऍड करून फैजी यांनी भगवद्गीता, भास्कराचार्याचा लीलावती हा ग्रंथ आणि सोमसागराचा कथासरित सागर या ग्रंथाचं भाषांतर केलेलं दिसतंय. आता वेदांत, तत्वज्ञान आणि योग वशिष्ठ, भगवत पुराण या आधारित शरीक उल मरिफियत या फैजीचा ग्रंथ पर्शियन साहित्यात महत्वाचा आहे. जरी हे फॅक्च्युअल डेटा जास्त असेल तरी आपल्याला हे सगळे ग्रंथ माहीतच पाहिजेत. म्हणजे मॅनेटरी आहेत, आपल्याला हे सगळे ग्रंथ माहीत पाहिजेत. आता शहाजहानाचा जो पुत्र होता, नंतर अकबराच्या नंतर जहांगीराच्या काळात एवढी काही जास्त सुधारणा झालेली दिसत नाही, पण शहाजहानाच्या काळात दारा शिकोह जो त्याचा पुत्र होता त्याला खूप आवड होती साहित्याची आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की काशीला जाऊन त्यांनी संस्कृत भाषा स्वतः शिकून घेतली. नंतर सिरे अकबर या नावाने काय केलं, उपनिषदाचं पूर्ण भाषांतर त्यांनी संस्कृतमध्ये केलेलं दिसतंय. त्यानंतर योग वशिष्ठ आणि भगवद्गीता याचा देखील पर्शियन भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केला. आणि तुम्हाला माहित असेल दारा शिकोहला औरंगजेबनी नंतर मारून त्यांची सत्ता काबीज केली. तर नाहीतर दारा शिकोह शहाजहान नंतरचा जो पुत्र असता, जर औरंगजेबने त्याला मारलं नसतं तर तो सम्राट झाला असता. या ग्रंथाचा पर्शियन भाषेत त्यांनी योगा वशिष्ठ आणि भगवद्गीता या ग्रंथाचा पर्शियन भाषेमध्ये अनुवाद केला. त्याचा मजमे अल बहारीन 2 सांस्कृतिक जी हिंदू आणि मुस्लिम महासागराचा संगम हा ग्रंथ म्हणजे भारतातील एक मिश्र संस्कृतीचे प्रतीक आहे. आता बघा की औरंगजेबच्या काळामध्ये औरंगजेबाचे धर्मवेड सर्वश्रुत होते, तो संगीत द्वेष्ट होता, आपण धार्मिक आदेशाचे काटेकोर पालन करीत आहोत असा त्याचा दावा होता. आणि विरोधाभास असा की त्याच्याच कारकिर्दीमध्ये मिर्झा रोशन दामीर यांनी भारतातील संगीत आणि नृत्य विषयावरील परिजातक या ग्रंथाचे तजुर्मा अल परिजातक नावाने भाषांतर केले. पण स्थळ मर्यादा विचारात घेऊन काहीचा ओझरता उल्लेख आपल्याला दिसतो. 13व्या शतकापासून ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत कालखंड जो मध्ययुगीन कालखंड होता, त्याच्यामध्ये इस्लामी आक्रमणाचा, अन्याय अत्याचाराचा कालखंड होता. हे वादापुरतेच मान्य केले तरी ज्ञान उपासनेची जी प्रचंड परंपरा या काळात निर्माण झाली, ही परंपरा निर्माण करणारे सर्वच लेखक विचारवंत हे प्रतिभाशाली होते, पहिली बांधिलकी आणि प्रतिभेशी होते. आपल्या कृतीने त्यांनी दाखवून दिले की त्यांच्या धर्मावर श्रद्धा होती. त्यामुळेच त्यांनी अनेक भाषांचं ज्ञानाचं रूपांतर केलं आणि ही ज्ञान उपासनाची परंपरा त्या काळात झालेली आपल्याला दिसते. आपण सांगितल्याप्रमाणे सगळं नोट डाऊन केलंच असेल या आर्टिकल मधलं. ओके, चला तर आपण नेक्स्ट न्यूज कडे बघूया. जे नवे देशाच्या उदयास मध्ये काल आपण सुरिनाम या देशाबद्दल बघत होतो, जो दक्षिण अमेरिकामध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये काल आपण बघितलं देखील होतं की त्याची स्थापना वगैरे कशी झालेली आहे. आता ब्रिटिशांनी 1937 साली नेदरलँड उर्फ हॉलंडशी एक करार केला. हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय की त्याच्यामध्ये सुरिनाम मध्ये हिस्टॉरिकल आपलं जिओग्राफिकल जर समजून घेतलं तर ऊसाची लागवड केली जाते आणि साखर निर्मितीची उत्तमरित्या विकसित देखील तिथं केलं जातं. प्लस तिथे बॉक्साईटचे खनिज साठे सापडले जातात आणि आपल्याला माहिती की बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळते. नंतर 1916 मध्ये ॲल्युमिनियम कंपनी ऑफ अमेरिका सुरिनामच्या काही प्रदेशातील खाणीमधून बॉक्साईट घेतले होते. आणि ही आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे जिओग्राफिकल दृष्टिकोन माहित पाहिजे. इथं वसाहती कोणी स्थापन केली ही एक्झामच्या दृष्टिकोनातून एवढं महत्वाचं नाही. ओके, आता पथदर्शी रशियन स्त्री गणिती. आता ही रशियन एक स्त्री गणिती आहे. त्याच्यामध्ये 20व्या शतकापूर्वी स्त्रियावर लादलेले शिक्षण आणि इतर बाबीवर बंधनावर मात करून गणितात संशोधन करणाऱ्या सोफिया उर्फ सोनिया वॉल्क्या यांचं चरित्र जे आहे ते स्फूर्तिदायक आहे. 15 जानेवारी 1850 मध्ये रशियातील मॉस्को येथील एक रशियातील एक स्त्री गणिती म्हणून ओळख आहे. त्यांनी पुराजीन शास्त्राशी त्यांनी काय केलेलं, त्यांचं संशोधन हे जे आहे ते असोसिएशन फॉर वुमन इन मॅथमॅटिक्स संस्थेद्वारे नंतर त्यांचा दिवस जो आहे तो गणितातील स्त्री तज्ज्ञ म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि त्यांना पारितोषिक भेटलेले आहेत की त्यांनी गणितामध्ये सखोल अभ्यास करून त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे पर्शियन डिफरेन्शियल इक्वेशन तसेच गतिशास्त्र, व्युत्पत्ती संकलन या विषयावर त्यांनी अनेक संशोधन केलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट आपण बघायचं आहे इम्पॉर्टंट न्यूज, ही पॉलिटिकल न्यूज आहे.
आता गौरी अम्माचं हे आर्टिकल कशामुळे प्रकाशित झालंय की त्यांचा मृत्यू झालेला आहे, की आता यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे केरळमध्ये, तर ते केरळमध्ये लेफ्ट विंग मध्ये तसंच भारत छोडो आंदोलनमध्ये या सक्रिय सहभागी होत्या. सुमारे 8 दशकं सार्वजनिक जीवनात सक्रिय, 11 वेळा आमदारकी पद अशा विविध भूषवलेल्या आर.के. गौरी अम्मा यांच्या निधनाने केरळच्या राजकीय पटलावरील एक जुनं जागतं धडाडीचं नेतृत्व असताना गेलं. गौरी अम्मा ह्या कडव्या कम्युनिस्ट पण प्रसंगी पक्षाशी 2 हात करण्यासाठी कमी केले नाही. राजकारणामध्ये महिलांचा सहभाग अल्प असताना त्यांनी शेतकरी आणि कामगार चळवळीमध्ये उडी घेतली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता. छोडो भारत आंदोलनमध्ये त्या सक्रिय होत्या. 1952 मध्ये तत्कालीन त्रावणकोर कोचीन म्हणजे आत्ताच केरळ विधानसभेमध्ये त्या निवडून आल्या. 1957 मध्ये कम्युनिस्ट पक्ष केरळात सत्तेत आला तेव्हा नुब्रिदात मंत्रिमंडळात गौरी अम्मा ह्या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यांच्याकडे महसूल खातं देखील होतं, म्हणजे अनेक खात्यावर त्या होत्या. त्यानंतर जनहितक संरक्षण समिती त्यांनी स्थापन केली आणि त्यांनी लँड रिफॉर्म जी मुवमेंट आहे केरळमधली त्याच्यामध्ये देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे अशा होत्या त्या गौरी अम्मा. आपण गौरी अम्मा बद्दल माहिती घेतली. आता जे आपले आरोग्य मंत्री आहेत हर्षवर्धन, जे आपल्याला काल WHO ने रिपोर्ट दिला होता की B.1.617 हा विषाणूचा व्हेरियंट म्हणजे कोरोनाचा जो विषाणू आहे हा फक्त भारतातच आहे. तर पण त्यांचं प्रतिपादन आहे की ऑलरेडी जो विषाणू आहे हा 44 देशात त्याचा फैलाव आहे, असं आपलं जे आरोग्य मंत्री आहेत आणि सांगितलेलं, हर्षवर्धन यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आता उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहाची संख्या 52 वर कितीतरी जास्त आहे. 52 वर नाही, 100च्या पुढे गेलेली आहे. की कोरोना काळात आपल्याला माहित आहे की मृतदेह जे आहेत मृतदेहासाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाहीये. प्लस आजकाल काय करतायत की लोक जास्तीत 30,000 ते 40,000 रुपये मागतायत अंत्यसंस्कार करण्यासाठी. म्हणून काय केलंय, महादेव घाट जो आहे गंगा नदीच्या शेजारचा किंवा बिहारमधील जवळचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, गंगा नदीमध्ये अंत्यदेहाला लोकांनी मृतदेहाला फेकून दिलंय. त्याच्यामुळे किती प्रदूषण होणार आहे ह्याचा तुम्ही विचार करू शकता. आणि ते जंतू आहेत कोरोनाचे त्याचा अजून फैलाव होऊ शकतो, कारण गंगा नदीचं पाणी जे आहे कितीतरी डिस्ट्रिक्टला पिण्यासाठी पण जातंय. अशा कितीतरी बॉडीज तिथं तरंगताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे खूपच दुःखद बातमी आहे की मृत व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन देखील म्हणजे लोकांच्या अज्ञानतेमुळे किती मोठा दुष्परिणाम लोकांना भोगावा लागणार आहे की त्या नदीचं पोल्युशन तर होणारच आहे आणि त्या डिस्ट्रिक्ट मधलं पाणी देखील तिकडच्या भागांना आता देता येणार नाहीये, कारण की ते जे पाणी आहे ते दूषित झालंय पूर्ण. ओके, आता नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे की भीमा कोरेगाव जो हिंसाचार प्रकरण आहे त्याच्यामध्ये गौतम नवलेखा यांना जामीन जो अर्ज आहे तो मान्य नाही झालेला आहे. अर्ज त्यांनी फेटाळलाय. आता भीमा कोरेगाव हे प्रकरण नेमकं काय आहे, तर भीमा कोरेगाव जे प्रकरण आहे ते आहे की 1 जानेवारी 1818 मध्ये बाजीराव जे सेकंड होते, बाजीराव सेकंड आणि ब्रिटिश सैन्याच्या दरम्यान युद्धाला 200 वर्ष पूर्ण झालती आणि त्याच्यासाठी ते जमलेले लोक आणि त्याची एक लढाई झाली. मराठा समाज आणि दलित समाजामध्ये आपल्याला दिसतंय की लढाई झालेली आपल्याला आपल्या आता दिसलं होतं. आता 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाली. पण ब्रिटिशांचा या युद्धामध्ये विजय झालेला दिसतोय आणि ब्रिटिशांचा विजयाचा जल्लोष म्हणजे दलित समाज साजरा करतो, कारण ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस महार समाजाचे सैनिक होते. हे युद्ध नंतर कोरेगाव लढाई म्हणून ओळखलं गेलं. आता ब्रिटिशांमध्ये हे युद्ध म्हणजे जे समाज आहे त्यांना कशामुळे हे युद्ध आपलं युद्ध वाटतंय की त्याच्यामध्ये ब्रिटिश सैन्यांचे 800 सैनिक होते, त्याच्यापैकी 600 सैनिक जे होते ते महार कास्टचे होते आणि आपल्याला माहिती आहे की मराठा पेशवेकडे 28,000 सैनिक होते आणि त्या काळामध्ये पेशवेच्या काळामध्ये अस्पृश्य समाजाला खूप हीन वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्याला एक प्रकारे चीड म्हणून की आमचा विजय झाला असं प्रतिपादन त्यांना करायचं होतं आणि त्यामुळे ही लढाई झालेली होती. अजून देखील तो स्तंभ तिथं उभारलेला आहे, भीमस्तंभ, त्या ठिकाणी जाऊन तिथं पूजा झाली आणि ती अजून भीमा कोरेगावचा हिंसाचार तिथं मराठा समाज आणि महार समाजात झालेला आपल्याला दिसला आणि याच्या अंतर्गत बऱ्याच जणांना अटक देखील करण्यात आली. हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण समजून घेतलं की भीमा कोरेगाव हे कशामुळे आहे की भीमा नदीच्या काठावर वसलेलं कोरेगाव हे ठिकाण शिरूर तालुक्यात होतं आणि त्याला कोरेगावची लढाई म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं नंतर पण काळामध्ये. आपण एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजून घेतलं
आणि या हिंसाचार प्रकरणांमध्ये अनेक जणांना अटक केली पण त्यांचा जामीन आता रद्द झाला. हे आपल्याला करंट हे समजून घ्यायचंय आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आपलं स्टॅटिक आहे त्याला देखील लिंक करायचं. आता इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 43 जण मृत्युमुखी झालेत. ओके, आता हा जो संघर्ष आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायल याचा थोडासा हिस्टॉरिकल दृष्टिकोन आपण समजून घेऊ. आता हिस्टॉरिकल दृष्टिकोन जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला बाल्फर डिक्लेरेशन म्हणून जो पार्ट आहे हिस्टॉरिकल त्याच्याकडे आपल्याला जावे लागेल. आपला जो बाल्फर डिक्लेरेशन होता, बाल्फर डिक्लेरेशन म्हणजे काय की ब्रिटिश तुम्हाला दुसरं महायुद्ध झालेलं माहित आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरनी कितीतरी ज्यूची म्हणजे 40 लाख त्या काळातल्या ज्यूची आत्महत्या केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या लँडवर येऊन राहायचं नाहीये, हे तुमचं लँड नाहीये. तर मग त्याच्यामध्ये काय झालं की त्यांना समजलं की आपलं ओरिजिनेशन कुठून झालंय. त्याच्यामधून त्यांना समजलं की जे पॅलेस्टाईन सध्याचं आहे तिथूनच आमचं ओरिजिन झालंय. नंतर इस्रायल त्याच्यामध्ये बाल्फर डिक्लेरेशन म्हणजे आर्थर जेम्स बाल्फर जे आहेत त्यांनी ऑफिशियल सपोर्ट दिला की तुम्ही जे आहे पॅलेस्टाईनच्या अंडर राहू शकतात आणि याचमधून पॅलेस्टाईन देशाचं एक प्रकारे पार्टिशन झालेलं दिसतंय. नंतर युनायटेड नेशनचा रोल आहे याच्यामध्ये की युनायटेड नेशननी ते पार्टिशन प्लॅन केला आणि इस्रायल हा एक स्वतंत्र देश झाला. आता याच्यामध्ये ज्यू लोक काय म्हणतात की जेरुसलेम आमची होली सिटी आहे आणि अरब लोक म्हणतात की जेरुसलेम आमची होली सिटी आहे. ओके, म्हणजे आमचा दैवत इथं आहे म्हणजे आमचा गॉड मेन इथं होता आणि अरब ओरिजिनेशन पण हेच आहे. ह्याच्यामधून त्यांचं कॉन्फ्लिक्ट अजून जास्त झालं. आता आपल्याला माहिती की 1948 मध्ये इस्रायल देशाची जरी स्थापना झालेली असली तरी इस्रायल देशाचे जे वॉर आहेत म्हणजे इस्रायल आणि अरब जे वॉर आहेत ते अजून चालू राहिले. ते म्हणजे गोलन हाईट सिरिया, नंतर वेस्ट बँक, ईस्ट जेरुसलेम, जॉर्डन, सिनाई पेनिन्सुलर आणि गाझा स्ट्रीप हे जास्त अजून देखील हे वॉर इथंच आपल्याला झालेले दिसतात. नंतर युनायटेड नेशनचा पार्टिशन प्लॅन देखील होता तो इस्रायलनी मान्य केलेला नाही असं पुढे आपल्याला लढाईमध्ये दिसतंय. आणि हमास नावाची जी संघटना आहे हमास नावाची जे फंड की सगळ्या मुस्लिमांना एकत्र करण्याची आणि इजिप्त मुस्लिम ब्रदरहुडला रेज करण्याची आणि व्हॉलंट जिहाद करण्यासाठी हमास संघटनेची स्थापना करण्यात आली. नंतर आपल्याला माहिती की विविध संघटना इस्रायल विरुद्ध स्थापन करण्यात आल्या पण त्याच्यामधून अजून देखील हा जो रिजन आहे जर आपण मॅप मध्ये बघितला हा वेस्ट बँक जर बघितला, नंतर गोलन हाईटचा रिजन बघा, गोलन हाईटचा सिरिया मधला जो रिजन आहे तो आपल्याला इथं दिसतो. आता हा जॉर्डन हे आपण बघू शकतो. आता गाझा सिटी बघा की मेडिटेरियन सेटच्या इथं गाझा सिटी जी आहे इथे आपल्याला दिसते. अशा गोलन हाईट्स, आता गोलन हाईट्स हा सिरियाचा भाग आहे इथे. ह्याच्यावर अनेक जे डिस्प्यूट्स आहेत टेरिटरीचे, कारण की इस्रायलला अजून एक्सपान्शन पाहिजे होतं आणि त्या एक्सपान्शन मध्ये इस्रायल दिवसेंदिवस एक आर्थिक तिथे म्हणजे आपल्याला माहिती की आर्थिक दृष्टीने वाढ आहे आणि एक प्रगत राष्ट्र म्हणून इस्रायल समजलं जात आहे. त्याच्यामुळे त्यांनी अजून प्रगती करण्यासाठी एक्सपान्शन त्यांच्या टेरिटरीचं केलेलं दिसतंय. आता 2 स्टेट सोल्युशन जर कोणाचा असेल, हे जो मुद्दा आहे हा क्वेश्चन देखील युपीएससीला विचारला होता की 2 स्टेट सोल्युशन इज अबाउट व्हॉट कंट्रीज, तर इस्रायलच्या इश्यू बद्दल आहे. तर ते त्यांनी मान्य केलेलं नाहीये. कॉन्फ्लिक्ट इंटरनॅशनल कम्युनिटीज देखील त्यांच्या मध्ये म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा सोडवण्यासाठी आलेल्या, परंतु बऱ्याच गोष्टी जे आहेत ह्या डिबेटेबल आहेत. म्हणजे आता जो भारताचा काश्मीरचा मुद्दा आहे तसाच हा जो इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा आज बनलेला आहे. आता बघा की गाझा पट्ट्यात इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्यात मरण पावलेली संख्या आता 43 असून त्याच्यामध्ये 13 मुले आणि 3 महिलांचा समावेश आहे. मूळ केरळच्या असलेल्या महिलांच्या घरावर अग्निबाण कोसळून तिचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे हे जे वॉर आहे, वॉर हिस्ट्री आपण बघितली आणि आता सध्या आपण करंट इव्हेंटला त्याला लिंकिंग करत आहोत. ओके, आता बघा की म्युच्युअल फंड गंगाजळी ही उच्चांक स्थळावर गेलेली आहे. आता पहिल्यांदा आपण म्युच्युअल फंड कशाला म्हणतात हे एक माहिती मिळू की म्युच्युअल फंड म्हणजे काय. आता आपण माहिती की म्युच्युअलचा अर्थ काय हो, म्युच्युअलचा अर्थ म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे एक प्रकारे म्युच्युअल चा अर्थ जो आहे एकापेक्षा जास्त असंच आहे. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय की विविध लोकांचे पैसे जे आहेत ते एका कंपनीद्वारे जमा केले जातात आणि ते नंतर शेअर मार्केट आणि बॉन्ड्स मध्ये गुंतवले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये विविध लोकांचे पैसे येणार आणि ते कंपनीद्वारे जमा केले जाणार. ती कंपनी काय म्हटली जाते म्युच्युअल फंड मध्ये, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे AMC असं म्हटलं जातं. आणि नंतर काय केलं जातं ते शेअर आणि विविध बॉन्ड मध्ये गुंतवलं जातात.
आता म्युच्युअल फंड म्हणजे विविध गुंतवणुकीचे पैसे एका कंपनीने गोळा केले जातात. ती कंपनी पैसे आणि योग्य मार्केट रिसर्च करून शेअर बाजारात विविध बॉन्ड मध्ये गुंतवते आणि त्या पैशावरील रिटर्न्स प्रत्येक गुंतवणूकदारास त्यांनी निवडलेल्या योजनेनुसार दिले जातात. ती कंपनी काम करणारी तिला काय म्हणतात, असेट मॅनेजमेंट कंपनी. आणि तुम्हाला तिला SIP द्यावं लागतो, म्हणजे काही काही रक्कम प्रत्येक ह्याला द्यावं लागते, प्रत्येक टप्प्याला जशी तुमची योजना आहे. या कंपन्या गुंतवणुकीचे पैसे घेतात आणि गुंतवणुकीचे पैसे योग्य असलेल्या शेअर मार्केटमध्ये बॉन्ड्समध्ये लावले जातात आणि त्यांना त्यामधील कमिशन द्यावं लागतं तुम्हाला, म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनीला तुम्हाला कमिशन द्यावं लागतं. आता म्युच्युअल फंड ही किंमत नेट असेट व्हॅल्यू म्हणजे प्रति युनिटसाठी ठरवली जाते आणि म्युच्युअल फंड हा त्यांच्या वर्तमानातील खरेदी केला जातो आणि विकला जातो. आता हे तुम्हाला सगळं समजलं की म्युच्युअल फंड मध्ये काय होतंय. तर आताच्या सध्यामध्ये म्युच्युअल फंड गंगाजळी जी आहे ती उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये मालमत्ता 32 लाख कोटी गुंतवणुकीचा निधी ओघ कायम राहिलेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भयछाता वातावरणामध्ये देखील गुंतवणुकीचा अधिक ओघ म्युच्युअल फंड पर्यायात कायम राहिला. देशातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर पोहोचली आणि सलग दुसऱ्या महिन्यात देखील गुंतवणूक वाढलेली आपल्याला दिसते. भारतातील म्युच्युअल फंडची शिखर संघटना असलेला अल्फी या मासिक आकडेवारीमध्ये फंड गंगाजळी एप्रिलमध्ये 32.40 लाख कोटी रुपयाचा एवढा विक्रमी टप्पा गाठलेला आपल्याला दिसतोय. आणि हे सकारात्मक आहे की जास्तीत जास्त गुंतवणूक लोक करत आहेत कोरोना सेकंड मध्ये पण, म्हणजे जे कोरोनाची दुसरी लाट चालू असताना पण जास्तीत जास्त लोक गुंतवणूक करत आहेत. एक पॉझिटिव्ह साईन आहे मार्केटसाठी आपल्या. ओके, आता महागाई दराचा उतार दिलासा झाला आहे. आता आपल्याला माहिती की महागाई कशामध्ये सध्या मोजली जातात, ती ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI मध्ये मोजली जाते. आणि CPI मध्ये कोण मोजण्याचं काम करतं तर CSO म्हणजे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. आता याच्यामध्ये एप्रिलमध्ये 5% खाली दर आलेला आहे आणि अन्नधान्याच्या किमतीचा परिणाम झाला असावा असं सांगितलंय की अन्नधान्याच्या रोडवलेल्या किमतीने एकूण महागाई दराने यंदा काहीसा दिलासा दिला आहे. तर ग्राहक किंमत निर्देशांक आधारित माहितीमध्ये आपल्याला माहिती की एप्रिल 2021 ला 4.29% एवढा नोंदलाय. आधीच्या काळात 5% क्रॉस झालेले होतं. ओके, म्हणजे हे महागाईच्या बद्दल आपण न्यूज बघितली. तर औद्योगिक उत्पादन पण सकारात्मक आहे आपलं मार्च मधलं आणि 2 महिन्यानंतर वाढ झालेली आहे. औद्योगिक उत्पादन गेल्या 2 महिन्यानंतर प्रथमच वाढले आहे आणि ही सकारात्मक स्थिती आहे. म्हणजे काही काही पॉझिटिव्ह साईन आपण अर्थव्यवस्थेचे बघू शकतो की अनेक पतमानांकन संस्थांनी सांगितलं आहे की आपली जी अर्थव्यवस्था आहे ती थोडीशी म्हणजे रेटिंग्स आपल्याला कमी दिल्या आणि ग्रोथ पर्सेंटेज देखील खाली केले. तरी एक कोरोनाच्या काळा पार्श्वभूमीवर देखील आपण एक चांगले साईन अर्थव्यवस्थेचे बघू शकतो. ओके फ्रेंड्स, आपण सगळ्या न्यूज आजच्या इम्पॉर्टंट ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सह. तोपर्यंत टाटा, गुड बाय, स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर.